आणि नेपथ्य आमचे आम्हीच. त्या नाटकाचं नेपथ्य असं होतं, नेपथ्य आमचे आम्हीच. ह्याला ना लाफ्टर यायचा, एक लाफ्टर यायचा आणि बाबूजी बुकिंग सांगायचे, आज किती लोक आहेत. ओ म्हणजे केवढा ध्यास होता पहिल्या लोकांना. नमस्कार, मी मधुराशीताई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं आपल्या भेटीला येत आहेत आणि आता सुट्टीचे दिवस सुरू झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच सगळ्या लहान मुलांसाठी बच्चे कंपनीसाठी सुद्धा रंगभूमीवरती एक नवकोरं नाटक येत आहे, ज्याचं नाव आहे अबब विठोबा बोलू लागला. आणि त्यानिमित्ताने नाटकामध्ये अनेक बालकलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते प्रभाकर मोरे सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त मजेत अगदी. तर आत्ता मी तुमचा उल्लेख केला आणि प्रभाकर मोरे, मला वाटतं आजवर तुम्ही इतक्या भूमिका केल्यात वेगवेगळ्या, इतकी छान छान स्किट्स केलेली आहेत, इतकं काम केलेलं आहे. पण आता जेव्हा एका नाटकासाठी आणि प्रभाकर मोरे ही लाईन लागते तेव्हा झपकन डोळ्यासमोरून काय एक सगळा फ्लॅशबॅक निघून जातो की तो एक खूप आनंद वाटतो, कारण अनेक वर्ष आपण रंगभूमीवर काम करतोय. दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासोबत काम, आणि हे करत असताना आता कुठंतरी आणि प्रभाकर मोरे जेव्हा येतं तेव्हा असं वाटतं की आपल्याला आता कुठेतरी चार माणसं ओळखायला लागलेली आहेत, म्हणून हे आपल्याला पद मिळालं आहे. कारण हास्य जत्रेने एवढं आपल्याला भरभरून यश दिलं आहे, त्याच्यासाठी सोनी मराठी, सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज आपली ही एक वेगळी विशिष्ट ओळख निर्माण झाली या शोमुळे, म्हणून ह्या नाटकामध्ये मला आणि असं नाव आलं आणि त्याला मला फार भरभरून आला, आनंद वाटला. क्या बात आहे. आम्हालाही फार छान वाटलं. म्हणजे आय एम शुअर की तुमच्या सगळ्या फॅन्सना हे पाहून खूप छान वाटणार Oh, असेल. yes. आणि नाटकाचा एक छोटासा भाग, एक छोटीशी झलक मगाशी पाहिली, इतकं कमाल वाटलं पाहताना. आणि ती सगळी छान मुलं पण खूप छान काम करत होती आणि तुमची भूमिका फार वेगळी आहे यामधली, लुक वेगळा आहे. तर मला ते ऐकायचं की एवढ्या सगळ्या बिझी स्केड्यूलमधून आता नाटकासाठी सुद्धा वेळ काढायचा आहे वेगळा. तर आता ही तारेवरची कसरत कशी सांभाळणार आहात? माझी सुरुवातच नाटकापासून झालेली आहे. मी जेव्हा मुंबईमध्ये आलो, अनेक व्यावसायिक नाटकात मी काम करायला मला संधी मिळाली. सतीश पुळेकर सर, संजीव वढावकर, संतोष पवार असे अनेक दिग्दर्शकांबरोबर मी कामं केली आहेत, चांगल्या चांगल्या निर्मितीमध्ये, प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत. तर अनेक वर्ष काम करत असताना टी व्ही माध्यमातून आपल्याला संधी मिळाली, आणि आजवर आपण करत असताना हास्य जत्रेमध्ये काम करत असताना एक कोकणी भाषेचा लहेजा घेऊन मी ते काम करत होतो. आणि अनेक वर्ष हे केल्यानंतर ना असं काहीतरी एक ब्रेक, की आपल्याला काहीतरी वेगळं करता यावं, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. तर असा प्रयत्न करत असताना अशी काही संधी येत नव्हती मला. कारण जे मला विचारत होते, सिनेमांसाठी विचारायचे किंवा सिरियल किंवा वेब सिरीजसुद्धा, सगळ्यांचा आग्रह मी कोकणी बोलावं. तर मला असं नेहमी वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करावं, आपण प्रयत्न तर करू, मला आपल्याला जमेल नाही जमेल हा भाग नंतर असा. तर हे जेव्हा मला नाटक विचारण्यात आलं, तर ह्या नाटकामध्ये जवळजवळ 30 वर्षापूर्वी हे नाटक आलं आणि हजारोच्या वरती प्रयोग या नाटकाचे झाले होते. आणि मोठ्या मोठ्या कलावंतांनी ह्या नाटकामध्ये काम केलं होतं. आणि याची पुजारीची भूमिका मी जेव्हा नाटक ऐकलं, आमचे दिग्दर्शक आणि निर्मात्याने हे जेव्हा नाटक माझ्यासमोर वाचलं, जेव्हा मी ऐकलं की पुजारीची भूमिका मी करतोय, तर 2 मिनटं मी थोडासा हँग झालो होतो, कारण अनेक वर्ष माझ्या जिभेवरती भाषा रुळलेली नव्हती. तर त्याने माझ्यावर विश्वास टाकला की मी हे बोलू शकतो. नाही, मी बोलू शकतो, तो भाग नाही आहे, पण मला त्याच्यासाठी म्हटलं मला जास्तीत जास्त वेळ तालमीला दे. कारण काय, हे 2 दिवसात मी स्किटमध्ये कसं 1 दिवस आम्ही तालीम करतो आणि लगेच करतो, पण म्हटलं याच्यासाठी मला भाषा बसवण्यासाठी मला जरा तालमीची वेळ लागेल. आणि हे मला करायची गरज अशी होती की प्रेक्षकांना आपण काहीतरी वेगळं पण देऊ शकतो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करू शकतो, म्हणून हा माझा प्रयत्न होता. आणि तो बऱ्यापैकी मी यशस्वी पार पाडला आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. कारण आतापर्यंत आमचे 10 प्रयोग झाले आहेत आणि ते दणकून झालेले आहेत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद ह्या नाटकाला मिळतोय. क्या बात आहे. नाटकाच्या ना प्रत्येकाच्या फार वेगवेगळ्या आठवणी किंवा किस्से असतात. नाटक म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? तिसरी घंटा असेल, पडदा असेल, जुन्या फरशांचा तो एक, त्यांचे एक टेक्स्चर असेल, सुंदर गोष्टी सगळ्या. तुम्हाला काय आठवतं नाटक म्हणजे आम्ही अनेक नाटकातनं काम केलं, त्याचे भव्य दिव्य नेपथ्य. तर ह्या नाटकामध्ये हे अगदी त्या काळातलं नाटक आहे. विठोबाची गोष्ट आहे, मोठा विठोबा, छोटा विठोबा, त्याचं हे ड्रीम आहे. तर ह्याच्यामधलं जे नेपथ्य आहे हे फार बघण्यासारखं आहे. नाटकातलं नाही, इन जनरल म्हटल्यानंतर डोळ्यासमोर पहिली गोष्ट काय, पहिली आठवण अशी आहे की मी जेव्हा वस्त्रणमध्ये काम करत होतो मच्छिंद्र कांबींबरोबर, माझं पहिलंच व्यावसायिक नाटक ते.
तर मी त्यांच्याकडनं म्हणजे एक कलाकार म्हणून काय शिकायचं असतं, कलाकार म्हणून. तर मी बाबूजींना जेव्हा काम करायचं, मी वसरणमध्ये कौरव पांडवांमध्ये असायचो. तर ते अतिशय गाजलेलं नाटक, ते अख्ख्या दुनियेला माहिती आहे. प्रचंड प्रयोग झालेले आणि एका एका सेकंदाला लाफ्टर्स प्रेक्षकांमधनं हास्याचे हास्यकल्लोळ त्या लोकांनी अनुभवलेले आहेत त्यांच्याबरोबर. तर ते जेव्हा नाटक म्हणजे मी बाबूजींना बघायचो, ते जेव्हा यायचे मेकअप रूममध्ये, तर मेकअप करणं, आपले कपडे घालणं, म्हणजे एवढा मोठा नट असून सुद्धा आपण कला म्हणून लोकांसमोर आपण सादर व्हायचंय. तिथे मी ह्यांच्यातला कोणी मोठा आहे असं नाही, हां. मी कलाकार आहे असं एक त्यांचं सादरीकरण असायचं. अतिशय सुंदर, प्रेमळ. आणि मी मोठा आहे म्हणून कुठल्याही ज्युनियर कलाकाराला, ज्युनियर आर्टिस्टला त्यांनी असं तू बघ मी आहेस वगैरे असं नाही. नाटक हे नाटक केलं पाहिजे असं ते आम्हाला शिकवायचे. तर त्यांचं काम आम्ही जेव्हा बसायचो कौरव पांडव, तर ना त्यांचे लूक प्रेक्षकांमध्ये असं लूक टाकणं, त्याच्यातून लाफ्टर मिळवणं, काय टायमिंगमध्ये लाफ्टर ओसरता ओसरता आणखी तो पंच कसा बंपर काढणं, ह्या अनेक गोष्टी मी 450 प्रयोग त्यांच्यासोबत केले सुरुवातीला. ते हे सगळं अनुभवलं आहे. आणि जी काही नाटकाची शिस्त आहे, पहिली घंटा, दुसरी घंटा, टायमिंगमध्ये हो. तिसरी घंटा, ते म्हणजे announcement होते अनाउन्समेंट नंतर. कसे होते. तर ना एक गोष्ट अशी होती की एक आठवण सांगली म्हणून एक आठवण सांगतो त्यांची, की आम्ही अनेक वर्ष नाटकात काम केलं आणि बऱ्याचशा कलाकारांबरोबर मी कामं केलेली आहेत. त्या पिढीबरोबर सुद्धा केलेत आणि आताच्याही पिढीबरोबर मी काम करतो आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की सॉरी, एक चेंज, आताची पिढी तुमच्याबरोबर काम करते. आताची पिढी आमच्याबरोबर काम करते असं म्हणायला हरकत नाही. तर गोष्ट अशी आहे की बाबूजी अनाउन्समेंट करायचे की सादर करीत आहोत संगीत वस्त्रारण, लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्य आमचे आम्हीच. त्या नाटकाचं नेपथ्य असं होतं, नेपथ्य आमचे आम्हीच. ह्याला ना लाफ्टर यायचा, एक लाफ्टर यायचा. आणि बाबूजी बुकिंग सांगायचे, आज किती लोक आहेत. ओ. म्हणजे केवढा ध्यास होता पहिल्या लोकांना. आज आपण किती झाले तरी थोडे नकली झालो, फार कमर्शियल झालो. आपल्या गरजा खूप वाढल्यात म्हणून. पण ना ते खरेच जगायचे. अशा अनेक आठवणी त्या नाटकांच्या आहेत. आणि अनेक नटांबरोबर कामं केली. प्रदीप पटवर्धनबरोबर मी बरीच वर्ष काम केली. सकराम भावे, लीलाधर कांबळे, अनेक असे बऱ्याचशा जुन्या लोकांबरोबर. सतीश पुळेकर यांची एक शिस्त होती. म्हणजे 10 वाजता रिहर्सल असेल ना, ते 10ला 5 मिनटं असताना ते स्टेजवर असायचे. म्हणजे मग त्याच्यातून आपल्याला शिस्त लागते. आजही शिस्त आम्ही जे शिकलो ते त्यांच्याकडनं शिकलो आहे ना. तर आजही मी 10ची रिहर्सल तर मी 10 वाजताच येतो, मी 11 वाजता येत नाही. तर ह्या सगळं हे सातत्य तुम्ही ठेवलं तर तुम्हाला यश आहे. बरोबर, असं सगळं. नाटक घडवतो, मला नाटक वाटतं माणसाला प्रत्येक. घडवतो. म्हणून खरंय. तुम्ही व्यावसायिक नाटक केलंच पाहिजे. आणि नाटकाची गंमत, दौरे, वेगवेगळ्या गावात जायचं, तिथला वेगळा प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. खरंय. ही गंमत आहे नाटकाची. आता तर खूप सुविधा झाल्या, तेव्हा कुठे सुविधा होत्या. खरंय. आता बसेस आहेत, स्लीपर कोच आहेत, तेव्हा बसूनच जायचं हो. प्रेक्षक. हा, असं त्या मला सगळं वाटतं होतं. त्या बसेस पण नाटकाच्या वेगळ्या असतात वेगळं, ना? हो, आता वेगळ्या आहेत हां. सगळ्या. किती छान. हो. आणि तुम्ही आहात मूळचे कोकणामधले, हो. म्हणजे चिपळूणचे आहात चिपळूण. तुम्ही. आणि कोकणामध्ये दशावतार आणि नाटक या सगळ्या कलांना ना इतकं म्हणजे आपल्या इथे बघतात अर्थात, पण तिथे ना एक लोकांच्या मनात खूप एक वेगळाच आदर आहे त्याबद्दल, खूप प्रेम आहे. हां. तर तुमच्या त्याबद्दलच्या काय काय आठवणी आहे की लहान असताना तुम्ही तिथेही नाटकात काम केलं असेल किंवा तिथला दशावतार, खेळ असतात खेळ आहे कोकणामध्ये. आपल्याकडे. कोकणामध्ये कसं आहे, आम्हाला तेव्हा गावाला आम्ही असताना आमच्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणजे नमन. हां. आणि ही जी नाटकं जी होतात ती शिवजयंती असेल किंवा गावच्या वाडीची पूजा असेल, हां. तर जे मुंबईला साखरमणे राहायचे ना, हां. ते इकडे एखादं नाटक बसवायचे. अच्छा. हां, इकडे म्हणजे ते त्या कुंकवाचा धनी वगैरे अशा टाईपची नाटकं. आणि पेट्रोमॅक्सच्या बत्तीवर नाटकं आणि मुंबईतली नटी असायची. अच्छा. तर ती नटी बघायला फार गर्दी असायची, कारण ते फार आकर्षण असायचं त्या आकर्षण. असायचं. आणि त्या पेट्रोमॅक्सच्या बत्तीवर बरं नाटक असायचं रात्री 10 वाजता, पण आम्ही 5 वाजल्यापासून बसायचो, कारण ते पुढे जागा नाही मिळायची म्हणून. तोपर्यंत त्या 9-10 वाजता पोरं झोपायची, त्यांना त्यांच्या आईशी उचलून घेऊन जायच्या, पण ते जायचं. नाटक तर आहे. ती जी गंमत होती ना बघायला, म्हणजे प्रॉम्प्टर दिसायचा कधी कधी, प्रॉम्प्टिंग करतोय. तर ह्या ज्या गमती जमती आहेत ना, त्या फार आहेत कोकणातल्या. आणि जी नमनची संस्कृती आहे ती फार मोठी आहे, अजरामर आहे आमच्या कोकणातली. बाल डान्स असेल. आता एक विचार कर ना, की शालू झोका दे ग मैना हे गाणं आमच्या नमनमध्ये मी ऐकायचो.
त्यातल्या 2 ओळीने मला आज ओळख दिली. खरंच. म्हणजे ती संस्कृती केवढी मोठी आहे, केवढी परंपरा मोठी असेल, खरंय. ही ताकद आहे त्याच्यामध्ये. खरंच. आणि ना कोकणातली संस्कृती अशीच आहे की त्यात ना खूप साधेपणा आणि खूप आपलेपणा आहे, हा. तरी सुद्धा ते किती साधं असेल तरी ते खूप भावतं मला हो, वाटतं हो, हो. प्रत्येकाला. प्रत्येकाला नक्कीच खरंय. नक्की. आणि आपली आणि अजूनही चांगली जपली जाते कला आमच्याकडे कोकणामध्ये. आता शिमगा असेल, तिकडे खेळ वेगवेगळं अजून तरी काही नाही, खूप वेगवेगळे प्रकार आहेत शिमग्यामध्ये. पालखी जर नाचवतात. पालखी नाचवणं, पालखीच्या अगोदर जे नमन येतं ना, हा. ते बघण्यासारखं असतं. हो. गोमू सोंगाड्या हो, हो, विंगाड्या खूप सुंदर सगळं असतं, फार खूप सुंदर सुंदर गोष्टी असतं. असतात. हो, हो, हो. खरंय. आणि मला वाटतं आत्ताच्या पिढीला या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. म्हणूनच बालनाट्य हे येऊन Yes. बघायला हवं, हे नाटक बघायला हवं. कारण जरी विठोबाची गोष्ट आपल्याला माहिती जरी असली तरी आपली मुलं मोबाईलमध्ये अडकलेली आहेत, त्यांना थोडं दूर करण्यासाठी आपली परंपरा आणि आपली संस्कृती दाखवायचं असेल तर खरंच हे नाटक बघायला आहे असं मी म्हणेन. येस. आणि मला फार छान वाटलं गप्पा मारून तुमच्याशी. आता अजून खूप जणांना तुमच्याशी गप्पा मारायच्या, त्याच्यामुळे मी तुर्तास थांबते. पण नाटकासाठी आणि तुम्हाला तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी, हास्य जत्रेसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank आणि you. अशा छान छान वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम आमच्यासमोर येत राहा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.